सकाळी पाणी आलं होतं म्हणून आज स्वच्छ गॅलरी अशी घासून धुतली आणि सकाळचे 10-10:30 वाजलेत परत तरी वाटत नाही की एवढं ऊन पडलंय. मग माझे कपडे वगैरे झाले होते, भांडी पण झाली होती. मग वरती येऊन घरातलं पण सगळं आवरून घेतलं होतं आणि झाडांना मग छान पाणी वगैरे घातलं आणि मोगरा छान आला होता झाडाचा, तो काढून घेतला. नंतर पिहूला म्हणलं तुझा बो बांधला ना, तुला मी डोक्यात लावते. मग घरात येऊन लगेच मी स्वयंपाकाला लागले. एकीकडे भात टाकला शिजायला आणि भाजीला अंडी होती तर ती अंड्याची भाजी करायची म्हणून अंडी टाकली उकडत आणि शरूला म्हणलं कपड्यांच्या घड्या घाल, मी तोपर्यंत कपाट सगळं ठेवून देते कपाटामध्ये. तर ती एकीकडे मला घड्या घालून देत होती. मग दुपारी तिचे पप्पा आले, मग आम्ही छान असं जेवण केलं सगळ्यांनी, थोडंसं झोपलो आणि संध्याकाळी ह्या दोघींना शेजारच्याच गार्डनला घेऊन गेले मी 5 वाजता. तर ह्या तिथं लय खेळत होत्या. म्हणलं आता घरीच नाही का बोर होत आहेत म्हणून तिथं घेऊन गेले. मग शरू छान खेळत होती आणि पिहू कधी पण आली नाही तर खेळणं झोके कमी पण एक्सरसाइजच्याच ह्या मशिनींवर खेळत असती. मग तिचं खेळून झालं, मग तिथं छान हवा येत होती. आम्ही पण खूप वेळ बसलो. मग संध्याकाळी लगेच बाजारात गेलो, तिकडूनच भाजीला वगैरे घेतलं. हिला टोमॅटो खायचा होता, हिला टोमॅटो पण पुसून दिला. मग ही खात बसली होती आणि नंतर गेलतो गजानन महाराजांच्या मंदिरात. तर तिथं छान आता अधिक मासामुळं रोज कीर्तन वगैरे, तर आम्ही पण तिथं पाया पडायला गेलो. पाया वगैरे पडून मग आलो. खूप गर्दी होती आज, कारण कीर्तन संपलं होतं आणि इकडं प्रसादाची लाईन लागली होती. मग आम्ही पण तिथून प्रसाद घेतला आणि घरी आलो. तर शरू आली नव्हती म्हणून मी तिच्यासाठी पण प्रसाद आणला होता. तर तिथं आज गोडाचा शिरा भेटला होता. मग ह्या दोघी खालीच बसून खात होत्या. शरू सांगत होती खूप छान आहे. तिचं बघून लगेच पिऊ पण खूप छान आहे शिरा. आणि मग वरती या दोघींना घेऊन आले, लगेच स्वयंपाकाला लागले. तर शेवगा आणला होता, त्यात मीठ टाकून शिजत घातला. मग लगेच फोडणीला मी लसूण, जिरं, मोहरी, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो, त्यात मीठ घातलं. मग हळद तिखट घातलं आणि उकडलेला शेवगा त्यामध्ये टाकला. थोडंसं शेंगदाण्याचं कूट घातलं आणि कोथिंबीर घातली. मग जेवण केलं. भेटूया उद्या. फॉलो करा, लाईक करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा. बाय.